क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक शाळांच्या बदलत्या वेळेचा स्कूल बस चालकांना होतोय मनस्ताप। स्कूल बस चालकांची शिक्षण विभागावर नाराजगी। महाराष्ट्रात सध्या वाढत्या उन्हामुळे शिक्षण विभागाने शाळांच्या वेळेत बदल केलाय। सर्व शाळा सकाळी 7 ते 12 या वेळेत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मात्र नाशिक शहरातील शाळांमध्ये वर्गखोल्यांच्या अभावामुळे सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवणे शक्य नसल्याने सकाळ सत्रातील शाळा सकाळी 7 ते 11:15 आणि दुपार सत्रातील शाळा त्यांच्या नियमित वेळेनुसार चालू ठेवण्यात आल्या आहेत। शिक्षण विभागाने नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शाळा 25 एप्रिलपर्यंत चालू राहतील असे परिपत्रक काढले। यामुळे दरवर्षी 15 एप्रिलपर्यंत सुटणाऱ्या शाळा यंदा 10 दिवस अधिक भरवल्या जाणार आहेत। त्यातच 1 एप्रिल रोजी शिक्षण विभागाने अचानक शाळांच्या वेळेत बदल केल्याने स्कूल व्हॅन चालकांची मात्र मोठी अडचण झाली आहे। आधी सकाळ आणि दुपार सत्रासाठी प्रत्येकी 2 फेऱ्या असत, मात्र आता 8 ते 10 फेऱ्या माराव्या लागत असल्याने वाहन चालकांवर आर्थिक बोजा वाढलाय। इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे आणि सततच्या फेऱ्यांमुळे चालक त्रस्त झाले असून त्यांनी शिक्षण विभागावर नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भात बदललेल्या वेळांमुळे त्यांना होणाऱ्या अडचणींचा शिक्षण विभागाने विचार करावा अशी मागणी केली आहे। शिक्षण विभागाने यावर लवकरच योग्य तो तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजने स्कूल बस चालकांशी साधलेला संवाद बघा सविस्तर। शिक्षण मंत्री जागेवा शिक्षण मंत्री जागेवा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या झळा पोहोचू लागलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने शासन ज्या शालेय वेळा आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि काल शासनाने एक परिपत्रक काढून शाळेची जी वेळ आहे ती 7 ते 11:15 अशी केलेली आहे आणि पूर्वीची जी वेळ होती ती 7:10 ते 12:10 अशी होती, परंतु सुमारे 1 तास उशिरानं ती वेळ केलेली आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर त्याचा फटका जे स्कूल व्हॅन चालक आहेत त्यांना बसताना आपण बघतो आहोत। त्याच अनुषंगाने आपण नाशिक शहराच्या सातपूर भागातील छत्रपती शिवाजी विद्यालयातील काही स्कूल बस चालक आहेत आणि या वेळेचा या शासनाच्या निर्णयाचा त्यांना काय फटका बसू शकतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत विद्यार्थी वाहतूक सेनेचे पदाधिकारी सदस्य आहेत। काय सांगाल, शासनाने खास करून शिक्षण मंत्र्यांनी शाळेच्या वेळा आतापर्यंत याच महिन्यामध्ये 2दा बदललेल्या आहेत आणि कालच एक परिपत्रक काढून वेळ जी आहे सुटण्याची ती 11:15 केलेली आहे। त्याचा परिणाम तुमच्यावर काय होऊ शकतो? जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने माननीय शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण जी काही शाळेची वेळेवरती आपण चेंज करत असतात त्यामध्ये कुठेतरी स्कूल व्हॅन चालकांचा विचार केला गेला पाहिजे। कारण ज्यावेळेस आपली रेग्युलर शाळा असते त्यावेळेस आपल्या रेग्युलरप्रमाणे आम्ही वाहतूक करत असतो, परंतु अचानक थंडीच्या दिवसामध्ये जो टाईम चेंज केला होता त्यावर आता जो काही टाईम चेंज केला आहे त्यामध्ये कुठंतरी आमच्या पालक आणि वाहतूकदार यांच्यामध्ये कुठंतरी वादविवाद करण्यासाठी कुठंतरी संभव तयार होतो। आणि मी शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण स्कूल व्हॅन चालक जे काही आहे यांना जर कधी आपण संबोधित केलं आणि त्यांना विचारणा करून आपण जर कधी संघटित केलं आणि मगच निर्णय घेतला तर नक्कीच आपल्या सर्वांमध्ये एकोपा दिसेल। कारण आज फक्त शाळेचा आपण विचार केलेला आहे, परंतु जे काही स्कूलच्या व्हॅनवाले त्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न केल्यापुढे या ठिकाणी वेळेचा खोळंबा होतोय आणि जी काही वेळ चेंज केलेली यामध्ये बरंच काही नर्सरी असेल किंवा प्राथमिक असेल, माध्यमिक असेल, यामध्ये बराच वेळ आपला डबल ट्रिप करण्यामध्ये जाणार आहे आणि कुठंतरी पालकांमध्ये यामध्ये मतमता तर तयार होणार आहे। मी नक्कीच विनंती करेन की या ठिकाणी आपण वेळेचं कुठंतरी आपण बंधन घालून नक्कीच या ठिकाणी सुधारणा करून व्हॅन चालकांना एक चांगला संदेश द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण जर बघितलं तर शासनाचं म्हणणं आहे, खास करून शिक्षण मंत्र्याचं, तर उन्हाच्या झळा विद्यार्थ्यांना पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय सांगाल, तुमच्या संघटनेमार्फत, तुमच्या अध्यक्षांमार्फत असं काही शासनाला निवेदन वगैरे द्याल का? शासनाला निवेदन आम्ही असं देऊ इच्छितो की शासनाने अगोदर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्याला, स्कूल चालक, बस चालक यांच्या थोडासा विश्वासात घेऊन या गोष्टीवरती निर्णय घ्यायला हवा होता।
कारण आमच्या रेग्युलरमध्ये ज्या 2-3 ट्रिपा होत्या त्या आम्हाला आता 5-5, 6-6 ट्रिपा करावं लागत आहे. याच्यामध्ये आमचं इंधनाची वाढ झालेली आहे. तर शासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे किंवा शासन आम्हाला याच्या इंधनची काही भरपाई देईल का. त्याच्यामुळे शासनाने आमच्या विद्यार्थी वाहतूक गाडीवाल्यांचा पण विचार करायला हवा आहे, हे मी शासनाला सांगू इच्छितो. तुमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट तुम्ही पोहोचवणार आहात का आणि त्यांच्या मार्फत काही निवेदन देणार आहात? हो, निश्चितच आम्ही आमचे विद्यार्थी वाहतूकचे जे अध्यक्ष आहे अजिम सईद यांच्यापर्यंत आम्ही ही बातमी पोहोचवणार आहेत आणि याच्यावरती ते जे जिल्हाधिकारी त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोच करणार आहे, याचे निवेदन देणार आहेत. निश्चितच आपण जर बघितलं तर अशा प्रकारे शासनाच्या वेळेच्या बदलामुळे हा जो फटका जो बसतो आहे तो स्कूल व्हॅन चालकांना बसतो आहे. महत्त्वाचा घटक शाळेचा मानला जातो म्हणजे स्कूल बस चालक वेळोवेळी सकाळी उठून आणि आपले कर्तव्य ते बजावत असतात आणि आता या बदलत्या वेळामुळे त्यांना नाहक मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतो आहे. म्हणूनच शासनाने आणि खास करून शिक्षण मंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि बदललेली जी वेळ आहे ती योग्य वेळ करून सर्वांना विचारात घेऊन वेळेत नियोजन करावं असं मागणी या ठिकाणाहून होते आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, नाशिक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.